गणरायाला खरंच आनंद झाला असेल की सर्व गणेश भक्त एकवटले. त्यामध्ये कोणी मूर्तिकार नाहीये, कोणी मंडळ नाहीये. हा सबंध जो परिसर भरला आहे तो गणेश भक्तांनी भरला आहे. आणि आपल्या या गणेश भक्तांचा जो आवाज आहे, मंगलमूर्ती, आपला आवाज एवढा मोठा पाहिजे की त्या कांदिवलीतल्या अधिकाऱ्यांच्या कानात जाऊन आदळला पाहिजे. बोला गणपती बाप्पा, मंगलमूर्ती, लालबागच्या राजाच्या दगडूशेठ हलवाई महाराज की, सिद्धिविनायक महाराज की, मुंबादेवीचा विजय असो. फार चांगलं वाटतंय आज सगळे एकत्र आलोय. कधी मूर्तिकार, कधी शिल्पकार, कधी मंडपवाले, कधी मंडळ म्हणून, कधी गणेश भक्त म्हणून आपली आपली मतं मांडत आलो. परंतु श्री गणेश मूर्तिकार कामगार संघटनेच्या एका हाकेवर तुम्ही एवढे लोक जमा झालात, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. हा छोटासा प्रयत्न आम्ही चालू केलेला आहे, कारण साधारण 20 वर्ष झाली गणेश भक्तांच्या, मंडळांच्या आणि मूर्तिकारांच्या डोक्यावर पीओपी बंदीची ही जी तलवार, टांगती तलवार ठेवली होती, ती आपल्याला मोडून काढायची आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळे जे एकत्र आलाय, फार आनंदाची गोष्ट आहे. सगळी मंडळ, सगळ्या मंडळांचे पदाधिकारी, जिल्ह्यातले पदाधिकारी इथे उपस्थित झालेले आहेत. मी काही मान्यवरांना इथे आमंत्रित करू इच्छितो, त्यांनी स्थानापन्न व्हायचं व्यासपीठावर येऊन. लालबाग राजा मंडळाची मूर्ती साकारणारे आमचे मान्यवर संतोष कांबळेजी, त्यांना मी आमंत्रित करतो की तुम्ही मंचावर यावं. संपूर्ण महाराष्ट्राच्या मंडळांचा एकच आवाज असे हितेश जाधव साहेब, यांना मी मंचावर आमंत्रित करतो. पीओपीला बंदी करणारे काही असे असंख्य मूर्तिकार आमच्यातलेच आहेत की पीओपीला बंदी करतात, परंतु आमच्यातलाच इको फ्रेंडली गणपती करणारा सुद्धा आमच्या बाजूने आज आलेला असा एक आवाज येतो, म्हणजे राजेश मयेकर साहेब, त्यांना मी इथे मंचावर आमंत्रित करतो. त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध मूर्तिकार कुणाल पाटील, सुरेश शर्माजी इथे या सभेसाठी पुण्याहून खास प्रवीण बावधनकरजी आलेले आहेत की ज्यांनी पीओपी या विषयावर प्रचंड अभ्यास आणि प्रचार केलेला आहे. त्यांना मी मंचावर आमंत्रित करतो. समन्वय समितीचे पदाधिकारी इथे आज उपस्थित आहेत. अमित कोकाटेजी, त्यांना मी आमंत्रित करतो. मयुरेश चाचणकर पेणवरनं इथे उपस्थित राहिलेले आहेत, त्यांना मी आमंत्रित करतो. किरण माजगावकर सर, कोल्हापूर, यांना मी आमंत्रित करतो. सिद्धेश दिगोळेजी, यांना मी आमंत्रित करतो. तुम्ही आज बघितलंच असेल की आपल्या कार्यक्रमाच्या बाहेर काल जसा आपला आणि आमचे सुप्रसिद्ध मूर्तिकार सतीश वडीवडेकर यांनाही विनंती करतो की तुम्ही स्थानापन्न व्हायचे. आणि एक मधली खुर्ची आपल्या सगळ्यांचं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचवणारे आपले लाडके ॲडव्होकेट आशिष शेलारजी यांच्यासाठी रिक्त ठेवायचे, कारण काल रात्री त्यांचा फोन आला होता की तुमच्या लढ्यात मी
तुमच्या पाठीशी आहे आणि सर्व गणेश भक्तांसाठी त्यांनी आज इथे आपली उपस्थिती आमच्या अगोदर लावली होती, परंतु काही कामानिमित्त ते बाहेर गेले. ते जसा त्यांना वेळ मिळेल तसे ते येण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर त्यांच्यासाठी एक खुर्ची आपण राखीव ठेवायची आहे. सगळ्यांनी स्थानपन्न व्हावं सगळ्या मानावर. या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक आणि आपला लाडका गणपती बाप्पा यांना नमन करून या महाराष्ट्राची 3 दैवत आहेत, ज्या दैवतांनी आपल्याला एकत्र येण्यासाठी भाग पाडले, अशा दैवतांचं या दैवतांना नमन करून दीप प्रज्वलन करून हा कार्यक्रमाची सुरुवात करायची. तुम्ही शर्माजी आणि संतोष दादा, हितेशजींना आणि प्रवीण पावदनकर साहेबांना विनंती करेन तुम्ही दीप प्रज्वलन करा आणि या कार्यक्रमाची आपण सुरुवात करू. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी जय. भवानी बोलो. गणपती बाप्पा, लोकमान्य टिळकांचा. अरे ही शान कोणाची. धन्यवाद. दीप प्रज्वलन आपलं संपन्न होत आहे. या ठिकाणचाही आशीर्वाद घेऊन आपण या कार्यक्रमाला सुरुवात करायची. मागे जी मान्यवर उभे आहेत त्यांना जर पुढे जागा असेल तर तुम्ही ऍडजस्ट करून बसावं ही विनंती करतो. मी श्री गणेश मूर्तिकार कामगार संघटनेचा अध्यक्ष म्हणून प्रशांत प्रज्ञा प्रभाकर देसाई आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आपला हा आवाज सरकारच्या कानात पोहोचवण्यासाठी आपण सगळे एकत्र झालात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. तुम्ही सगळे एवढं सहकार्य करताय, खरंच चांगलं वाटतंय. सर्वप्रथम शिरोडकर हायस्कूल चे मी आभार मानतो की ज्या विद्यालयात मी शिक्षण घेतलं त्या विद्यालयाचा हॉल ह्या चांगल्या कार्यासाठी आपली पहिली मीटिंग इथे होते, याचा मला संपूर्ण अभिमान आहे आणि त्यांचे मी आभार मानतो. परवाच्या दिवशी एक नालायक प्रकार आपल्या मुंबईत घडला आहे, तो म्हणजे हिंदूंच्या सणांवर आनंदांवर विरजाड घालायचं काम हे सरकारच्या काही अक्कलशून्य अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी कुठचीही चर्चा मूर्तिकारांच्या बरोबर किंवा मंडळांबरोबर न करता हायकोर्टाची ऑर्डर डायरेक्ट विसर्जनाच्या इथे नेऊन अंमलबजावणी केली. परंतु मी त्या सर्व मंडळांचे आभार मानतो की त्यांनी कायदा सुव्यवस्था राखली, न्यायालयाचा मान राखला. आम्ही सुद्धा न्यायालयाचा मान राखतोय. गणपतीच्या पायावर पाणी ठेवून आरती करून त्यांनी आपापल्या मूर्त्या काही मंडळांनी
आपल्या मंडपात नेऊन ठेवलाय. तिथे कुठचाही कायदा सुव्यवस्था निर्माण असा प्रश्न त्यांनी राबवला नाही. सगळे एकत्र होते, परंतु शांतपणे संयमाने त्यांनी आपलं पाऊल घेतलं. अशा त्या मंडळांचे पहिले मी आभार मानतो. त्यांच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवत पाहिजे, नाहीतर काही घडू शकलं असतं. आज खरंच मला लाज वाटते की हिंदू हित की बात करेगा वही देश से राज करेगा या विचारांनी आपण ज्या सरकारला या मानाच्या स्थानी बसवलाय, त्या सरकारच्या काळात ही गोष्ट आज घडतीये, ही खरंच दुर्दैवी आहे. माझं मुख्यमंत्री महोदयांना एवढीच आमची विनंती आहे, सर्व मंडळांकडून, मूर्तिकारांकडून, व्यापाऱ्यांकडून, प्रत्येक सामान्य माणसाकडून, की आमच्या मूर्त्यांची विटंबना होऊ देऊ नका. नाहीतर ज्याप्रमाणे मतदार राजांनी तुम्हाला भरघोस यश देऊन या पदावर बसवलंय, तोच मतदार राजा तुम्हाला त्या पदावरनं खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. तर तुम्ही या संपूर्ण विषयावर बारीक लक्ष ठेवलं पाहिजे आणि कुठच्याही प्रकारे मंडळातल्या मूर्तींची विटंबना होणार नाही याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. ज्याप्रमाणे लालबागचा राजा जोपर्यंत विसर्जन होत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री झोपत नाही असं आम्ही ऐकलंय. परंतु आजच्या क्षणाला महाराष्ट्रातील प्रत्येक मूर्ती ही लालबागचा राजा आहे आणि त्याची काळजी तुम्हाला घेता आलीच पाहिजे. जोपर्यंत आपला आवाज आपण त्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार नाही तोपर्यंत आपली अशीच फरफट होत राहणार. निवडणुकीच्या आधी माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्याला एक वचन दिलं होतं की तुम्ही काळजी करू नका, तुमच्या पीओपी वर बंदी येऊ देणार नाही. त्याचा व्हिडिओही माझ्याकडे आहे. त्या वचनाची मी आज मुख्यमंत्री साहेबांना आठवण करून देऊ इच्छितो. मुख्यमंत्री साहेब आमचेच आहेत, उपमुख्यमंत्री साहेबही आमचेच आहेत, दुसरे उपमुख्यमंत्री साहेब सुद्धा आमचेच आहेत. आज श्री एकनाथजी शिंदे यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या दिवशी सर्वत्र जे शिवसैनिक आहेत त्यांना गिफ्ट देत असतात, पण आम्ही एकनाथ शिंदे यांच्याकडे हे गिफ्ट मागतोय की आमचा सण वाचला पाहिजे. जेव्हा ते मुख्यमंत्री होते त्यांनी बरोबर कार्यक्रम लावलेला होता, कुठच्याही उत्सवात विघ्न येता कामा नये ह्याचा. त्याप्रमाणे कुठच्याही गोविंदा पथकांमध्ये, गणेश उत्सवामध्ये, देवीच्या कार्यक्रमामध्ये कुठेही विघ्न आली नव्हती. परंतु यावेळी हा जो काय नालायक प्रकार घडलेला आहे त्याचा आम्ही संपूर्ण गणेश भक्त म्हणून निषेध करीत आहोत. बोलण्यासारखे असंख्य विषय आहेत. आपल्यातलीच काही माथे फिरू जी मंडळी आहेत त्यांनाही मी एक निवेदन करतोय, विनंती करतोय. तेही आमचे मित्रच आहेत, परंतु मित्रत्वाच्या पलीकडे आम्हाला जायला लावू नका. तुम्ही तुमच्या समित्या, तुमच्या संघटना तुमच्या घरात ठेवा. ज्यावेळी तुम्ही मंडळांच्या डोक्यावर चढाल, मूर्तिकारांच्या डोक्यावर चढाल, त्यावेळी तुम्हाला तेल लावून बरोबर पाडलं जाईल. आमच्याशी नडू नका. जेवढे मंडळांमध्ये संयम आहे तो संयम जोपर्यंत आहे तोपर्यंत आहे. तुम्ही असं समजू नका की बाळासाहेब ठाकरे झालात म्हणून. बाळासाहेब ठाकरे एकच होते, तुम्ही होऊ शकत नाही. तुमची तेवढी लायकी नाही आहे. 10वी नापास ॲडव्होकेट आहात आपण, तर त्या 10वी नापास ॲडव्होकेट लक्षात ठेवावं, जर एक वेळा मंडळ सुटली तर मग आम्ही काही करू शकत नाही. त्यामुळे तुमची कागदपत्रे ती अधिकाऱ्यांवर नाचवण्यापेक्षा स्वतःच्या खिशातच ठेवा.
मी मान्यवरांना इथे सांगू इच्छितो की आजचा हा जो कार्यक्रम आहे तो फक्त मूर्तिकारांचा नाही आहे. आजचा हा जो कार्यक्रम आहे तो फक्त मंडळांचा नाही आहे. हा समस्त महाराष्ट्रातील गणेश भक्तांचा कार्यक्रम आहे. आज इथे आम्ही मूर्तिकार संघटनेच्या मार्फत हा कार्यक्रम जरी लावला असेल तरी सुद्धा एक गणेश भक्त म्हणून आम्ही आज सगळ्यांना आवाहन करतो की आज ही खरी वेळ आहे. आज एका ठिकाणी बंदी केली आहे, एका माध्यमावर बंदी केली आहे, पण हीच वेळ उद्या तुमच्यावर येऊ शकते. आजच जागे व्हा. आजच आपला तडाखा या सरकारला दाखवून द्या. मी या माध्यमातून सरकारला सांगतोय की येत्या 24 तासामध्ये ही बंदी उठली पाहिजे आणि ज्या मूर्त्या तुम्ही रखडवून ठेवल्या आहेत त्या ताबडतोब विसर्जन करायला दिल्या पाहिजे. आपलं सरकार कुठच्याही राजकीय क्षेत्रातलं असो, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मग तो बीजेपी वाला असो, काँग्रेसवाला असो, शिवसेनेवाला असो, आम्हाला आमचा गणपती व्यवस्थित विसर्जन करू द्या. एवढीच आमची विनंती आम्ही तुमच्या पुढे मांडतोय. आम्हाला कुठच्याही माध्यमावर माती मूर्तिकारांवर, कागद मूर्तिकारांवर किंवा इतर माध्यमातील मूर्तिकारांवर किंवा त्यांच्याकडून येणाऱ्या रोषावरही बोलायचं नाहीये. आम्हाला फक्त एवढंच आहे की आम्ही एकत्र आलोय. मंडळांना आणि मूर्तिकारांना विश्वासात घेतल्याशिवाय तुम्ही कुठचंही काम करू नका ही सूचना मी या माध्यमातून सरकारला देत आहे. धन्यवाद. यापुढे मी हितेशजींना 2 शब्द बोलण्याची विनंती करेन की हितेशजी आपले मनोगत या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मांडावे, जेणेकरून आपल्याला कसं एकत्र येता येईल याची तुम्ही मांडणी करावी. फक्त हितेश जाधव साहेब. महाराष्ट्र लोकांना व्यवस्थित आणि उपस्थित माझे सर्व गणेश भक्त तसेच मंचावर उपस्थित सर्व भागात मी आभार व्यक्त करतो की आज होऊ शकेल की आज 4 दिवसापूर्वी मुंबईमध्ये जो प्रकार घडला हा कधीच त्याच्या आधी घडला नव्हता. साधारण गणेशोत्सवाला 130 वर्ष होणार आहे आणि 130 वर्षाच्या गणेशोत्सवाची जी काही घडलेली घटना आहे ती विसर्जनाला विसर्जन न करता जाऊन बसला महाराष्ट्रातील आम्ही काळापासून आम्ही शिवाजी छत्रपती आज 20 वर्ष झाले त्या गोष्टीला. पहिली याचिका 2005 साली गणेशोत्सवाच्या विरोधात या पीओपीच्या नावाखाली घडली आहे. 2025 मध्ये सांगितले की पीओपी हे पर्यावरणपूरक नाही. आम्ही ही गोष्ट कदापि मान्य करणार नाही, कारण की महाराष्ट्रातल्या शास्त्रज्ञांचा याच्यावर अभ्यास आणि तो सखोल अभ्यास त्यांनी कमीत कमी 10 वर्ष केला आणि त्या 10 वर्षाच्या त्याच्या अभ्यासातून त्यांनी त्यांचा मत मांडले की पीओपी हेच पर्यावरणपूरक आहे. मग सरकारला अभ्यास कधी केला तर मग सरकारी गोष्ट मान्य करणार की पीओपी हे पर्यावरणपूरक आहे. मग सरकारच्या गोष्टीला केल्याने काय आज कोर्टामध्ये आमची बाजू मांडण्यासाठी आम्हाला विषय जे काही न्यायाधीश बसले हरी नवादानी हा विषय मांडला. आणि त्याच्यातून कोर्टाने एक इंटरिम ऑर्डर दिला की विरोधीच्या नैसर्गिक सुधारणा येऊ शकते. पण मुळात जो पदार्थ आहे
जी माती आहे ती नैसर्गिक आहे. रवींद्र नायडू पण होता तिथे. आणि वारंवार जर का शास्त्रज्ञ सांगतात की पीओपी हे पर्यावरण पूरक आहे, मग ह्या गोष्टीला सरकार, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड किंवा सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड या गोष्टीकडे कानाडोळा घालतो. काही लोकांना माहिती नाहीये, पण ते चुकीचं व्हायरल करतात की सुप्रीम कोर्टाची ऑर्डर, मग सुप्रीम कोर्टाची ऑर्डर नाही. हरित नवादा एनजीटी ही एक भाग आहे सुप्रीम कोर्टाची, आणि त्यांनी त्यांच्या 2013च्या गाईडलाईनमध्ये सांगितलेले आहे की पीओपी हे पर्यावरण पूरक आहे, मान्य केले आणि त्याच्या आदेश सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाला दिले. तरी सुद्धा महाराष्ट्राचा उत्सव लक्षात घेऊन आज जे हिंदुत्ववादी सरकार आहे त्या मुळात मला असं वाटतं की जेवढे काही पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांचा मुळात पहिला प्लॅटफॉर्मच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. त्या गणेशोत्सव मंडळानेच लोकांना लोकप्रतिनिधी दिले आणि तो लोकप्रतिनिधीनंतर नगरसेवक होतो, आमदार होतो, खासदार होतो, मुख्यमंत्री होतात. मग त्यांना ह्या गोष्टीचा विसर कसा काय पडतो की महाराष्ट्रात आज जो गणेशोत्सव चालू आहे त्याच्यावर निर्बंध लागणे कितपत योग्य आहे असा हा सवाल प्रत्येक जो कोणी पदाधिकारी आहे किंवा जे कोणी मान्यवर आहेत त्यांच्याशी करतो. आज काही संस्था आहेत ज्या वारंवार कोर्टामध्ये जातात, ते आपलं मत मांडतात, त्याच्यावर कोर्ट काहीतरी निर्णय देतात. आम्हाला मुळात हा विषय पडतो की आज गणेशोत्सव मंडळ ज्याची साता ख्याती आहे, आज महाराष्ट्रात हा गणेशोत्सव हा सर्व जगातला दुसरा मोठा उत्सव आहे. आज जो येतो तो आम्हाला ज्ञान कळतं, तो आमच्या हिंदुत्वाचा जेवढे उत्सव आहे, जेवढे निर्बंध आमच्यावर लादले गेले, होळीला पाणी वापरू नका, दहीहंडीला पाणी वापरू नका, रात्री 10च्या फटाके फोडू नका, आणि आम्हाला विषय म्हणजे आम्ही महाराष्ट्रात म्हणतो की पाकिस्तानामध्ये राहतो. एवढे जर का निर्बंध तुम्ही विद्युतच्या सणाला लावत असाल तर तुम्हाला या संस्थेमध्ये फायदा आहे. आज प्रत्येक गणेशोत्सव मंडळ, मूर्तिकार, गणेश भक्त उत्सवाच्या दरम्यान कामावर येतात, काम करण्याची संकल्पना होतात आणि आम्हाला लगेच भाजी बनती 10 वाजता माहिती बनते. या गणेशोत्सवाने कितीतरी अभिनेते दिले, कितीतरी माध्यमातून आज मोठ्या मोठ्या पदाधिकारी दिले आणि 10 वाजताची गणपती तुम्ही सावंतसाठी लावताय या महाराष्ट्रामध्ये. निदान ज्या काही पहिले एका स्पर्धा होत्या, नाटकाचे कार्यक्रम होते, ते कार्यक्रमासाठी ते आम्हाला मंडपावर पुढे 12 वाजेपर्यंतची परमिशन द्या अशी आम्ही या सरकारला विनंती करतो. म्हणजे एवढं निर्बंध आमच्या जणांवर लावायचे प्रयत्न. पीओपी हा पर्यावरण पूरक आहे. इथे जमलेल्या प्रत्येक गणेशोत्सव भक्तांनी काटेकोरपणे प्रत्येकाला बाहेर जाऊन सांगायचे की पीओपी हा पर्यावरण पूरक आहे. आमच्यावर गेली 20 वर्ष इको फ्रेंडलीच्या नावाखाली आमच्यावर हे लादण्यात आले. इको फ्रेंडली वगैरे असं काही नाहीये, पण पीओपीला जोपर्यंत सरकार पर्याय देत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या मुख्य या पीओपीतूनच घडवणार. तुम्हाला जेवढे काटेकोरे निवडून लावणार तुमच्या ताकद असेल तर जे आता 7 तारखेला तुमची विसर्जन मिळवणूक वाढवता पण ना मी भागावर देण्याची आवड करतो. अशा या ठिकाणी या सरकारला पुन्हा आव्हान करतो. आज महाराष्ट्रात जन्माला आलेल्या मुलाला ज्या वर्षापासून त्याला कळायला लागतं त्याच्या डोक्यात, त्याच्या मनात, त्याच्या हृदयामध्ये हा गणेशोत्सव बसलेला आहे. आणि आज इथे मला प्रत्येक नागरिकाला परत सांगायचं की इको फ्रेंडलीच्या नावाखाली काही गोष्टी लादून घेऊ नका. पीओपी हेच पर्यावरण पूरक आहे. ते रिसायकल होतं, ते रियूज करू शकतो, त्यातून परत पुनर्वापर पुन्हा करू शकतो. या सगळ्या गोष्टी विसर्जनाची प्रक्रिया कशा पद्धतीने राबवायची याची ब्लूप्रिंट आमच्याकडे तयार आहे. सरकारने आमच्याबरोबर बसावं, विसर्जन कशा पद्धतीने करावं या सगळ्या गोष्टी आम्ही सामूहिकपणे सोडू शकतो. पण हा उत्सव याच्या पुढे टिकला पाहिजे, वाचला पाहिजे, जगला पाहिजे आणि तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे. जर का सरकार जागा नाही झालं तर मुंबईच्या रस्त्यावर उतरण्याची ताकद आपल्यावर आली पाहिजे. आणि महाराष्ट्रातील तमाम गणेशोत्सव मंडळांनी मुंबईमध्ये या वर्षाच्या स्वरूपात त्यांचं एकत्रित काम
जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद हितेशजी. कारण पीओपीचा हा विषय आपण सातत्याने मांडतच आलात. ज्याप्रमाणे मुंबईत आपण मांडताय, आम्ही मांडतोय, त्याचप्रमाणे पुण्यातले आपले प्रवीण भावधनकरजी आहेत, त्यांना मी ह्या उपक्रमाबद्दल 2 शब्द बोलायला सांगतोय की जो हा मेळावा आपला जमलेला आहे की त्याच्यात मूर्तिकार आहेत, मंडळ आहेत, गणेश भक्त आहेत, त्याबद्दल त्यांनी 2 शब्द बोलावेत आणि आम्हाला मार्गदर्शन करावं. प्रवीण भावधनकरजी, पुण्याहून. गणपती बाप्पा हो. उपस्थित सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर, हा जो पीओपीवर मुद्दा आला तो साधारण पहिला निकाल मुद्दा 2 मे फेब्रुवारी 2018 त्याची याचिका 2002 ला केली होती. नरेंद्र दाभोळकरांनी स्थापना केला. 2018 पीओपीवर बॅन केलेला प्रकल्पाचा त्यात एक नव्याने काहीतरी 2019 मे 2020 रोजी आहे. काहीतरीमध्ये काही जाचकाची होत्या, त्यामध्ये 2.05 पीओपी प्रोडक्शन बॅन केले आणि ही काहीतरी पारित केली आहे. ही सेंट्रल पोल्युशन गव्हर्नमेंट गाईडलाईन, या सेंट्रल पोल्युशन बोर्ड इन्स्पायर संस्था आहे, तिला अशा गाईडलाईन केली. उत्सवामध्ये विसर्जन व्यवस्थेवर म्हणजे विसर्जन व्यवस्थेवर ही गाईडलाईन प्रत्यक्ष उत्सवावर नाही. मात्र त्यामध्ये पीओपी उत्पादनावर बंदी येईल किंवा घातली जाईल असा एक विवाद आहे आणि तो विवाद त्या अनुषंगाने पीओपी बॅन केली जाईल असं ही गाईडलाईन नव्यानं आल्यानंतर आल्यानंतर सर्व या पीओपीवर ज्या शास्त्रज्ञांचं संशोधन आहे, संदीप जोशी, प्रमोद मोने, जयंत गाडगे, त्यानंतर शुभांगी ओंबरकर आणि मोहन मोरे, हे सर्व शास्त्रज्ञ येथील आहेत. यांचं सर्वांचं पीओपीवर संशोधन आहे. अगदी त्या पुस्तकाचे शीर्षक वैज्ञानिक अंधश्रद्धा वास्तववादी असंच आहे. या सर्व शास्त्रज्ञांनी पीओपीवर वेगवेगळ्या प्रकारे संशोधन केलेले आहे. पीओपी हे कुठलेही केमिकल नसून ही सुद्धा मातीच आहे. समुद्र पाणी आणि जलाशय याचा त्याच्यात संपर्क येतो. सिद्धेश कुठे पहिल्यांदा उच्च न्यायालयात त्याच्यानंतर हरीश बाबा आणि त्याच्यानंतर
लवकरच टूथपेस्ट आली हे आलं शर्माला जे नव्हतं ते यांनी सांगितलं. बोलतो ना पीओपीची आहे ना पण ती मार्बलचे नाही ना चेक कर. ती खाली जी मूर्ती आहे ती पीओपीची का चेक कर हे बघी पीओपीचा जनक हा आणि ठोकून बघितलं हॅलो 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 बोला. जय महाराष्ट्र सभा चालू आहे मी करतो नंतर. आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात उभंच करावं लागेल आणि ते आपल्या सर्वांच्या सहकार्य उभं राहील याची खात्री वाटते आणि मी माझे दोन शब्द सांगतो. मी आपल्या सगळ्यांचा जास्त वेळ घेणार नाही. इथे असंख्य मंडळांचे पदाधिकारी पण इथे आले. मी लालबागचा राजा या मंडळाच्या वतीने मी संतोष दादांनाच विनंती करतो की त्यांनी दोन शब्द इथूनच बोलले तर चालतील. दोन शब्द त्यांच्या मंडळाचा जो मेसेज आहे ते त्यांच्याकडून आपण ऐकूया. आवाज नाही. हा माईक माईकवाला कुठे आहे? माईकवाला कुठे आहे? पण एवढं लक्ष आहे की आज आहे विश्वास ठेवा. आज आपल्याला सरकारमध्ये पोहोचण्याचं जे काम करणार आहे अविनाश जाधवजी इथे उपस्थित आहेत. त्यांनी कृपया मंचावर यायचं. अविनाश जाधवजी. तेजस सकपाळजी इथे उपस्थित आहेत. चंदनवाडी सार्वजनिक कृषी मंडळाचे पदाधिकारी. त्यांनीही आपलं मनोगत इथे व्यक्त करायचे. त्यानंतर अमित कोकाटे समन्वय समितीच्या वतीने दोन शब्द बोलतील. तोपर्यंत अमित कोकाटेंना मी विनंती करेन की त्यांनी दोन शब्द सांगायला. त्यांना टेम्पल आपण मान सन्मान घेऊन नाव थोडंसं बोलवायचं
श्री गणेश मोतीलाल भक्ता संघटना यांच्या माध्यमातून आज जी बैठक आयोजित केलेली आहे आणि या बैठकीला उपस्थित महाराष्ट्राच्या नागरिकांतून जे मोतीलाल तसेच मंडळ उपस्थित आहे या सर्वांचं स्वागत करतो. मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री गणेश देवकर सर आणि आम्हाला मुंबईला बाहेर एका मंडळाने उपस्थित होण्यासाठी आणि संपूर्ण ही जी मूर्तिकारांची टीम आहे त्यांच्यासोबत जे बैठक घेऊ त्यावर कायदेशीररित्या आपल्याला काय सोल्युशन काढता येईल या संदर्भात बैठक घेऊन पुन्हा ते मंडळाची मीटिंग घेणार आहे. आज एक निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी इथे आलेलो आहोत. दादा या एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की गेली 4 ते 5 वर्ष मुख्यमंत्री साहेबांबरोबर सर्व ठिकाणी उपस्थित असतात. आज जी कामे तुम्ही उपस्थित केलेली आहे जे थोडे पण मूर्तिकार तुम्ही पुढे केले आहे तुमच्याकडे एक मूर्तिकार आणि ही खंत आहे. मुख्यमंत्री असतील किंवा जे कोणते प्रशासकीय अधिकारी असतील त्या ठिकाणी तुमच्याकडे मूर्तिकार उपस्थित नसतात. मी स्वतः वारंवार मूर्तिकारांना भेटलेलो आहे. त्यांना मी वारंवार सांगितलेलं आहे की अशा पद्धतीचे निर्णय घेत आहे त्या याच्यावर तुमचा अभ्यास पूर्ण मांडलं गेलं पाहिजे आणि यापुढे तुमच्याकडून मागेच्या चुका झालेल्या त्या न होता एक ताकदीने तुम्ही सगळेजण उपस्थित राहा आणि हा उत्सव वाचवण्यासाठी प्रयत्न करा हीच आशा अपेक्षा व्यक्त करतो. बोला गणपती बाप्पा. धन्यवाद कोकाटेजी. परंतु अशा बऱ्याचशा छुप्या मिटिंगना आम्हाला बोलवलं जात नाही त्यामुळे आम्ही तिथे नसतो आणि हा वादविवादाचा प्रश्न नाही आहे पण आपली जी सूचना आहे ती आम्ही नक्कीच त्याचं पालन करू. इथे उपस्थित नितेश जी आहे ते तुमची समन्वय समिती मंडळ मूर्तिकार आम्ही आज त्याच्यासाठी तिथे उपस्थित आहोत की आम्ही सर्व एक आहोत. आम्ही वेगळे नाही आहोत आम्ही सगळे एक आहोत. म्हणजे समन्वय समिती असेल कुठची संघटना असेल समित्या असतील छोटी छोटी मंडळं असतील मोठी मंडळं असतील हे सगळे आज एकत्र झालेले आहेत. यापुढे एकत्रच होऊन आपण हा लढा द्यायचा. धन्यवाद. मी यावेळी मूर्तिकारांबद्दल अशा मूर्तिकाराला मी इथे आमंत्रित करतोय राजेश मयेकर साहेब की जे पेपर पासून गणपती करतात पण त्यांचंही मत आज तुम्ही ऐकून घ्या कारण त्यांचं मत हे पीओपी वाल्यांच्या बाजूने आहे. 2 शब्द ते आपल्यासाठी बोलला. हॅलो जय गणेश. हो मग सभा चालू आहे. तू येतोय ना. ये चालू आहे. पाणी पाहिजे. असंख्य मान्यवर इथे आले पण सगळ्यांनाच आपल्याला बोलायला
देणं म्हणजे टाइम कन्झ्युमिंग होईल. तर मी थोडक्यात निलेश गुडेकर इथे कांदिवली श्रीचे जर आलेले असतील तर त्यांनी इथे आपली उपस्थिती नोंदवायची आहे. निखिल गुडेकर, अमित बावनवकर, तुम्हाला मी विनंती करतो उंबरखाडीच्या राज्याच्या वतीने 2 शब्द तुम्ही बोला. काढून टाक तुमची ओळख आहे ती दाखव. जय गणेश. मित्रांनो, काय दुसऱ्या आम्ही इथे कार्यक्रम आलाय. आपल्या सर्वांना आपल्याला खूपच भूमिका आहे. तुमच्या सर्वांकडे आपल्याला भूमिका ऐकायची. मी मला एक भूमिका पण असायचो. पहिल्याची लढाई गौरव मी लढाई असले नसता आणि सरकारला पोहोचायचं. मी उद्या पक्षाबद्दल बोलत नाही, तुमच्या सरकारबद्दल बोलत नाही. आपल्याला मी बोलायचं की हे आपलं कसं टिकलं नाही, कसं वागणार नाही. आपल्याला दोन शब्दांमध्ये आपण ऐकायला लागू पाहिजे. बरोबर. आम्हाला यावेळी ठोस कसं आता हे झालं ते भारतामध्ये नाही झालं पाहिजे. त्यासाठी आपण काय करायचं ते ऐकायला एक आपण मत नाही करायचं. आपल्याला पुढे आम्हाला कसं उभा राहायचं, आम्हाला मार्गदर्शन द्या. बरोबर का? आम्हाला मार्गदर्शन पाहिजे. भूमिका ते ऐकायला पाहिजे. हे असंच बरोबर बाकी ही लढाई आहे आणि कोर्टात लढली आहे. आणि हे कोणतेही सरकार काही करणार नाही. आपल्याला कोर्टामार्फतच ही लढाई घेतली पाहिजे. आणि मागच्या बरोबर आहे. ही लढाई कोर्टात लढली आहे आणि भारतामध्ये येणार आहे. माझ्यामध्ये ही संख्या भरपूर कमी आहे. एवढे मंडळाला मंडळ आणि त्याच्यापेक्षा जास्त लोक आले पाहिजे आणि आपण पाहिजे. आणि असं होतं की लढाई आहे यांच्या मागे राहून त्यांना पैशाचं वाटवं, त्यांना जिथे जिथे मदत करायची सर्व मदत करून भारताच्या आपल्याला हा उत्सव टिकवायचा आहे आणि पुढे न्यायचं. आपल्याला दोन शब्द आहे माझे विचार समजून यापुढे कोणी येताना मार्ग त्या मार्गावर चालायचा आपण बोलूया. आपला 2 शब्द नाही आहे आणि 2 शब्द ऐकणार नाही. तुम्ही एक तास या पुढचा 1 दिवस घ्या पण मार्ग दाखवा. आम्हाला 2 शब्द नाही ऐकायचे म्हणाले. धन्यवाद. आपण अगदी योग्य बोललात. त्याविषयी 2 शब्दात आम्ही नंतर या कार्यक्रमाच्या शेवटी आपल्याला सगळ्यांना सूचना करणार आहोत. त्या तुम्ही पूर्णपणे नोट डाऊन करून घ्या. तत्पूर्वी निखिलजी इकडे आलेले आहेत आणि त्यांना जे फेस करायला लागले आहे त्याबद्दल आणि ह्या मोहिमेबद्दल मी 2 शब्द बोलतो. निखिलजी. बरोबर. हा येणार आहे सगळ्या विषयावर येणार. आपण पहिल्यांदा एकत्र करायचं काम केलं. बद्दल काय बोललोय का? लगेच आता बोलणार होता. 2 मिनिटं सगळ्यांचं होऊ दे, लगेच आम्ही त्याच्यावर काय करायचं ते सांगतो.
आता मी बोलतो होतो म्हणून तुला बोलतो. नाही, पण मी बोलणारच आहे. आता ते सगळं नियोजन देतोय मी आता. तुझा शब्दाला मला पण आहे. मी बोलतो आणि मग तू नियोजन बद्दल बोलशील. हो नाही, मी बोलतोय मग तुम्ही नियोजन बद्दल. नाही तू नियोजन तू करशील ना व्यवस्थित. कसं आहे की आता सगळ्यांचे नंबर येणार आहे, त्याचा एक व्हॉट्सअप ग्रुप करेल आणि त्याचा पुढचं जे नियोजन आहे त्याच्यावर टाकलं जाईल. सगळ्यांच्या लेटर हेडवर त्याची संमती पाहिजे आपल्याला. ठीक आहे. नाही. बरोबर आहे. यावर तोडगा काढण्यासाठी माझी सगळ्या मूर्तिकार बांधवांना, मंडळांना, गणेश भक्तांना ही विनंती आहे की येत्या 24 तासात कांदिवली श्रीचं विसर्जन झालंच पाहिजे, नाहीतर आपण सगळे उठून तिथे येऊन विसर्जन करायचं. चारकोपच्या राजाचं पण विसर्जन झालं पाहिजे, नाहीतर सगळ्याच्या सगळे मंडळ मूर्तिकार तिथे येऊन पोहोचतील आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. तो व्हायला देऊ नका, त्याच्या अगोदरच त्याला विसर्जन करायला द्या. ही विनंती मी सरकारपाशी करतोय. या विषयी जर आपल्याला आंदोलन करायचं असेल, त्यासाठी आपण आज एकत्र झालेले आहोत. सगळ्यांचे नंबर आमच्याकडे आहेत. त्याचा एक व्हॉट्सअप ग्रुप केला जाईल. त्याच्यावर प्रत्येक मंडळाने या विषयाशी संलग्न होऊन आपली सहमती आपल्या लेटर हेडवर आमच्यापर्यंत पोचवायची आहे. जे गणेश भक्त आहेत त्यांनी आपली स्वीकृती आमच्यापर्यंत पोचवायची आहे. जे मूर्तिकार आहेत त्यांनी आपली स्वीकृती आमच्यापर्यंत पोचवायची आहे, जेणेकरून त्याचं कंपाइलिंग करून आम्ही सरकारला दाद विचारणार आहोत. त्यामुळे हा जो फॉर्मॅट आहे तो तुम्ही लक्षात घ्या आणि ह्याचं जन आंदोलन झाल्याशिवाय तुम्हाला याच्यातून सुटका मिळणार नाही. हा सरळ त्याच्या मागचा एक उपाय आहे. कारण का कोर्ट कचेऱ्या आपण करतच राहणार आहोत, परंतु हा कसा डाव टाकला गेलाय आणि त्याच्यातनं आपल्याला कसं सोडवायचं आहे ह्याच्यासाठी जन आंदोलन हाच एक पर्याय आहे. जोपर्यंत आपण रस्त्यावर मंडळ उतरणार नाही तोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागणार नाही, तोपर्यंत आपल्याला याच्यातनं रिलीफ मिळणार नाही. सगळ्याच गोष्टी आमच्याच ऐका असंही नाही, परंतु आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय कुठचीही गोष्ट यापुढे तुम्हाला करता येणार नाही, हे आज मी तुमच्या वतीने ठामपणे सरकारला सांगू इच्छितोय. ऐकायला येत नाही त्यांना माईक जर कोणी देत दिला तर बरं पडेल. तुम्ही 2 मिनिटं जरा पुढे येऊन बोललात तर बरं पडेल. आपण एवढा थांबू लागलो, आजच वेळ काढला, आत्ताच गेलो, आत्ताच काहीतरी आंदोलन केलं तर काय करतो. असाच रोष महत्वाचा आहे, अशीच आग महत्वाची आहे. किती जणांना वाटतं आजच्या आज धडक मारली पाहिजे. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. या गणपती उत्सवामध्ये जो मानाचा तुरा आहे तो आपल्याला वर फडकवत ठेवायचा आहे. मी मंचावरच्या सगळ्या मान्यवरांना विचारतोय, आपली कोणाची सगळ्यांची सहमती या गोष्टीला असेल तर आजच्या आज आपण मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्र्यांना आपलं निवेदन द्यायचं आहे की नाही द्यायचं. कोणाकोणाची वेळी सगळ्यांनी हात वरती करा. मुख्यमंत्री मंत्रालयात असेल तर बंगल्यावर जाऊन देता येईल का? सागर बंगल्यावर लावा लागेल आपल्याला. बरोबर
तिथेच आपला रोष, तिथेच आपला जो अधिकारी त्याने थांबवलेला त्या गणपती बाप्पाचं विसर्जन झालंच पाहिजे या उद्देशाने त्यांचं म्हणणं आहे की जिथे मूर्ती विसर्जन होऊ दिले गेलेले नाही तिथे जाऊन आपण आपला आक्रोश दाखवणं आवश्यक आहे. काय तुमचं म्हणणं आहे? कमी त्या अधिकाऱ्याला किती जण एकत्र आहोत त्याची कल्पना नाही. नक्कीच मला जेव्हा उपस्थित एक मिनिट सर्व गणेश भक्त आज अमित बांधवकर एक विषय मांडला की याचा जो कायम स्वरूपी आम्ही मतदान घेणं आवश्यक आहे. तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे की विषय न्यायालय कोर्टाची ऑर्डर शॉर्ट नोटीसवर दिलेली नोटीस आहे जिथे 5 महिन्यामध्ये बसायचे हेतूसाठी कोर्टाची ऑर्डर आहे. कोर्टामध्ये ऑलरेडी अपील आहे. आम्ही न्यायालयीन लढाई लढतोय. ज्या मूर्तीला संघटनांना मंडळांना या केसमध्ये सांगतोय ही ताकद कोर्टामध्ये आपण दाखवावी. आज जेवढा समुदाय येथे जमलाय त्यांनी 20 मार्च रोजी कोर्टाच्या आवाज बहुसंख्येने उपस्थित राहा. कोर्टाला कळलं पाहिजे या महाराष्ट्रातला उत्सव किती चांगल्या पद्धतीने त्याच्या मागची थोडीशी उदाहरण आहे. जसं त्यांनी सांगितलं की आमची मतदारांना आम्ही आवडून नाही घेऊ. मुळात कायद्याच्या चौकटीत राहून आमचा उत्सव कसा जगेल कसा वाचेल याच्यावर आमचं काम चाललंय. आज जर का लाखो मूर्त्या अमेरिकेला, लंडनला, कॅनडाला तर तिथे पिनोटीचा वापर करून असं नाही का? आज जर का ही गोष्ट हैदराबादमध्ये चालू आहे, गुजरातमध्ये चालू आहे, मग महाराष्ट्रात जसं राष्ट्रपती होतं जिथे सरकारला प्रश्न विचारायचे तिथे सरकारला प्रश्न विचारायचे जिथे न्यायालयीन बाजू मांडायची ती मानव गरजेचं आहे. नाही जोपर्यंत सरकार आपल्या बरोबर कोर्टामध्ये हजर राहत नाही तोपर्यंत हा विषय सरकार नाही. दहीहंडीच्या बाबतीत सरकार दहीहंडीच्या बाबतीत आणि दहीहंडी कायद्याच्या बाहेर ती सेम स्ट्रॅटेजी आपल्याला इथे राबवायला लागतात. त्यामुळे सरकारला बरोबर घेऊन जोपर्यंत हा न्यायालयीन लढा हे याचिका करते अशीच याचिका करतात. यांनी किती वेळा याचिका करते आपण वळून जायचं. शेवटी विषय आर्थिक बाजूला आहे. प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो. मग तो उच्च न्यायालयात असते किंवा सर्वोच्च न्यायालयात असते. आलेल्या ऑर्डर ही 30 तारखेला आलेली आहे त्या ऑर्डरचा मान करतात. कायदा सुव्यवस्था कोर्ट समित्यांवर किंवा मंडळांवर गुन्हा दाखल होऊ नये. कार्यकर्ता हा कार्यकर्ता असतो प्रत्येक स्थानिक अध्यक्षावर सेक्रेटरीवर त्याच्यावर केस होते त्यांना न्यायालयीन तक्रार हाताळली जाते. त्यामुळे मला असं सूचना आहे की आपली ही गोष्ट उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कामावर पोहोचली. कशाही परिस्थितीत आज संघटनांनंतर या मोठ्यांचा विसर्जन होईल असं त्यांच्यावर काही गोष्टींचं आश्वासन देण्यात आलेलं आहे. आम्हीही त्यांना ज्या अधिकाऱ्यांची काही नंतर बरोबर याच्यावर काय निर्णय होतोय आम्ही आज एवढ्या सगळ्या गोष्टी विना सगळ्या गोष्टी आपल्या बाजूने असतील तर या गोष्टीला कायदेशीर लढाई आणि सरकारला आदेश करून कसं काय या ओळख द्या तुमची ओळख द्या. आपण भांडत राहिलो माझ्या हे
मोठी एवढ्या मला याचा परिणाम काय झाला की सगळ्या मूर्तीकारांमध्ये आपण सरकारवर कुठल्याही प्रकारचं मांडलं आज एकोणपन्नास हे जर तुम्ही आधी 49 असतात जे मी वारंवार तर कसं माहिती ना कोर्ट तुम्हाला निर्णय देतो पण कोर्ट कसं आहे प्रेशर त्या कोर्टावरती प्रेशर टाकत नाही आपण मंत्र्याच्या मागे धावून त्यांनी त्याचा प्रॉब्लेम केला आपल्याला त्यांच्यावर निवडणुका लागल्या निवडणुकामध्ये जशी कोर्टही बसतो आता इलेक्शन काय ना महानगरपालिकेचे काय पण आपण कोर्टावरती पैसे टाकू शकतो नाही आपण एक कोर्टचा काढला आहे आपण एक आंदोलन केलं आहे ती मागणी केली त्याच्याबद्दल आपण कुठेच बोलत नाही आपण मी जे समाज आपण केलो आपण पोचतो आणि यावेळी पोहोचतो म्हणून आता एक महिन्यावर पण आपल्याला पाठीमागून गेला पण काय झालं की आपण आपण पुढचा आणला असता तर आज किंवा जायचं का कांदिवलीला सगळ्यांना घेऊन जाऊ आहे ना मंडळ आता तुमच्या इकडे आल्या तर तुम्ही विसर्जनाला तयार असतात 11 दिवसातून आपले एकत्रच करूया आता कसं जाधव त्याला काय बोलले बरोबर आहे पण हा मॉब तुला दाखवायला परत नाही मिळणार मॉबचा प्रश्न नाही होता म्हणजे कसं आहे माझं सोडून आपल्याला जेवढे येणार ना ते सगळ्यांना केसेस होणार त्याचं कसं करणार ते नको यायला बाकीच्या प्रॉब्लेम मध्ये नको यायला आता असं बोलतो कंटेंट 11व्या दिवशी होणार नाही कधी नाही तोपर्यंत आपण सॉर्ट आउट करू ना त्याला आपण काही विचारवर पण येतो त्यांना आपण त्यांना कसं आहे एवढं महानगरपालिका एवढं फास्ट काम करते की आम्हाला शनिवारी रात्री म्हणजे 1 तारखेला गणपती बसल्यानंतर नोटीस देते त्याच्यामध्ये त्या लोकांनी काय नाही फक्त डायरेक्ट येऊन तलावला लावला आणि कोर्टाची नोटीस लावून टाकली विसर्जन करायला हा विसर्जन आपण केलं ते सगळे कुठे करणार विसर्जन इथल्या इथेच आपण प्रदर्शन करू आणि ते त्यांच्यापर्यंत पाठवू सगळे सीट आहेत तलाव कुठे समुद्र काय केलं पोलीस डायरेक्ट वगैरे परवा 11 दिवसाचा हा तारखेपर्यंत निकाल येईल जर तुम्हाला उद्या विसर्जन आहे याच्यासोबत तुला आपला गणपती 4 कोपचा काढायचा हा 4 कोपचा गणपती नाहीये हा 4 कोपचा नाही हा श्री नाहीये हा माझा गणपती असा करून सर्वांनी या आणि त्या दिवशी आहे सवा विसर्जन करायचं एकत्र 11व्या दिवशी बोललो ना 11व्या दिवशी गणपती हा गणपती आपला आहे आणि त्या दिवशी आपण 10 वाजता टायमिंग 10 वाजता तुम्ही बोलताय विसर्जन आणि विसर्जन साधा नाही करायचा तो वाजत जातात करणार 10 वाजता माझ्या बंद करणार 10 वाजता तुम्ही दोघं एकत्र येणार आणि आम्ही मारवीला उभे आणि हे डिक्लेअर आपण करून टाकतो धानुकरवाडी आणि आमच्याकडे 4 कोपगाव तलाव आहे ना ते विसर्जन तलाव करून
आज फेब्रुवारीमध्ये या मीटिंगचा उपयोग आहे. किती वर्ष मंडळात आठवत किती जण उपस्थित होते त्या मीटिंगला आमच्या कोण होतं हे सगळे मी पाच तुमच्या वसंतराजेच्या मीटिंगचा होता आमच्या बरोबर आमच्या बोलून सांगितलं आपापसात गोष्टीकर एकमेकांबरोबर पाहिजे त्या मीटिंगला पाहिजे कोण बोललं फक्त एक होता मी कोणाला होता 5-20 माझ्यावर टाकले की गोष्टीमध्ये समर्थन करतात पैसे पुरवताय आम्हाला काही गरज नाही हे सरकारचं नफा पिसोला टाकला हे सरकारने आपल्याला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासून लोकांना केलेलं सुरू ठेवला हे यांची गरज नाही आपल्याला पहिली गोष्ट तुमचं मुद्दा बंद करा हा सरकारचा मुद्दा कोणते नाही 50 रुपयाला 40 रुपयाला मुद्दा वाढवते ना हा बदल आहे हा काही सांगा योगेश रामदास मी आणि इंग्लिश बसलो आम्ही बसलो त्यांनी सरळ सांगितलं तुम्ही मुद्दा उचलला ही सगळ्यात भलेली आपल्याला आहे देवेंद्र फडणवीस होते जी सगळ्यात मोठी महाराष्ट्रात सगळ्यात मोठी जे याचे परिणाम आपण आज भोगतोय काय पर्यावरण धोरण आणि काय करत नाही आता वाचता केवळ दोन वापरला जातो हा मुद्दा 2019 साली मांडला जातो आज त्याचे विरुद्ध बहु काय उपयोग सगळे जाणतात सरकार त्या मीटिंगला एक माणूस नसतो 8 जण होते 8 जणांनी मद्रास कोर्टात जाऊन पुन्हा याच्यामध्ये मद्रास कोर्टात जाऊन आरक्षण पुन्हा याच्यामध्ये माईक तुम्ही द्या. आत्ताचा महत्वाचा मुद्दा असा आहे एकमेकांचे वाद विवाद थोडेसे बाजूला ठेवा. माझा ऐका एकमेकांचे वाद थोडेसे बाजूला ठेवा आणि मार्गदर्शन ऐका. तुम्ही ऐका 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 तुम्ही सगळ्यांनी 2 मिनिटं ऐका. शांत राहा. ऐका चारकोपचा श्री उत्साही नाही मूर्तीचा नाहीये हा विषय. मूर्तीचा नाहीये एवढं लक्षात घ्या. तुम्ही लक्षात घ्या. विषय भरकटवू नका. तुम्ही लक्षात घ्या. चारकोप श्री असू दे किंवा लालबागचा राजा असू दे हा आपला गणपती आहे हे लक्षात ठेवा. हा आता चारकोपचा श्री नाही राहिला आहे. हा आमचा गणपती आहे. लालबागचा राजा आमचा गणपती आहे. प्रत्येक मंडळाचा गणपती हा आमचा गणपती आहे आणि तो कसा विसर्जन होत नाही तेच आम्ही बघणार आहोत. या 24 तासाची मुदत आपण त्यांना देऊया. त्याच्यानंतर 11वा दिवस येतो मे बी. नंतर 11वा दिवस येतो ना परवाच्या दिवशी 11 तारखेला मंगळवारी 11 तारखेला आपण सर्व जाऊन आपल्या चारकोपच्या श्रीचा आणि इतर सर्व चारकोपच्या राजाचं जी काही मंडळ आहे तिकडची त्यांना घेऊन वाजत गाजत आपण त्यांचं विसर्जन करायचं. चारकोपचा पेशवा आहे. बरेचसे मंडळ आहेत की त्यांना एकत्र घेऊन आपण सगळे तिथे हजर व्हायचे आहे आणि तिथे त्या गणपतींचं विसर्जन करूनच दाखवायचं आहे. बघूया कसे आढळत ते आपल्याला. तत्पूर्वी आम्ही सगळ्या गोष्टी सगळ्या फॉर्मॅलिटीज आजच्या आज मुख्यमंत्री साहेबांपर्यंत जाऊन बोलून क्लिअर करणार आहे. त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला जर परमिशन दिली नाही तर जे होईल ते बघू. गणपती बाप्पा मूर्ती तुम्ही केस लावा आणि ठेच लावा काय लावा ती लावा. मंडळांची आणि मूर्तीकारांची ताकद आम्ही गणेश भक्तांची ताकद तुम्हाला दाखवून देऊ आणि तुमचे हिंदुत्व खोटे हिंदुत्व सरकार असेल ना त्यावर पर्दाफाश करू. बोलून जेवढे पण 11 दिवसाचे आहेत ना 11 दिवसाचे त्यांना टायमिंग द्या. टायमिंग द्या. कांदिवलीचा राजा आदि में 73 इयर्स हुआ उसका भी 15वां विसर्जन. मुंबईमध्ये कसं गिरगाव चौपाटीला सर्व गणपतीचं विसर्जन होतं त्याप्रमाणे चारकोप किंवा बोरिवली सर्व गणपतीचं विसर्जन एकाच ठिकाणी झालं. जेणेकरून आपण ठरविलं तर सगळी मंडळं
टायमिंग द्या. त्या टायमिंगला आम्ही सगळे हजर राहणार. तुम्ही टायमिंग द्या. रात्री 10 वाजता मार्केटला सर्व मंडळ मार्केटिंग हिंदुस्तान चौक ना, हिंदुस्तान नाका. हिंदुस्तान नाक्याला ज्या मूर्ती विसर्जन झाल्या नाहीये, त्या सर्व मूर्ती हिंदुस्तान नाक्याला संध्याकाळी 10 वाजता एकत्र येऊन मार्केटिंगच्या सर्व मूर्तींचं विसर्जन होईल. सगळे अरे बोल 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 22 फूट वाले की आपल्याला सगळ्यांना व्हॉट्सअप वरनं टायमिंग, परफेक्ट टायमिंग, लोकेशन पाठवण्यात येईल. आता कांदिवलीची असो, कांदिवलीचा राजा असो, चारकोपचा राजा असो, जी मंडळ बाकी आहेत विसर्जनाची ती सगळी आपलीच आहेत आणि आपले त्यांच्यासाठी जायचं आहे. त्याचं टायमिंग तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवलं जाईल. त्या टायमिंगला तुम्ही सगळ्यांनी उदंड प्रतिसाद तिथे हजर राहायचं. सकाळी संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. त्याचा मी संपूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवतो. त्याचा तुम्ही पाठपुरावा घ्या. सगळ्या व्हॉट्सअपवर हा मेसेज जाईल. सगळ्या गणेश भक्तांना मंडळांना हा मेसेज जाईल. आणि एक लक्षात घ्या, जे आता भाऊ बोलत होते, पोटतिडकीने बोलत होते, तो पण आपलाच आहे. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांना आहुत्या द्याव्या लागल्या आहेत. आता परत एकदा स्वातंत्र्याची गरज आहे. त्यासाठी या सगळ्यांनी जे कार्य घेतलेलं आहे, इथे भाऊ असतील, समन्वय समिती असेल, पुण्याचे आपले सहकारी असतील, कोल्हापूरचे सहकारी असतील, ज्यांनी कोणी जी मदत केली त्या सगळ्यांचे आभार मानून एकत्र येऊन आपण हा लढा पुढे चालू ठेवायचा आहे आणि जोरदार या सरकारला दाखवून द्यायचं आहे की गणेश मंडळ म्हणजे काय. आता या कार्यक्रमाचा समारोप सिद्धेश दिगोळेजी करतील. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोला. कार्यक्रम समारोप. सगळ्यांचे आभार. याचा विचार नाही करायचा. प्रश्न नाही. पुढाकार घेतात त्या सगळ्यांना आधी पण अंतर्गत जमा करणार का? जमा करता लोकांना. जर तुम्हाला तिकडे जमा करणार, बाकी जमणार का? ठीक आहे ना, काय सांगू दे. आम्ही आमच्या लेटर सहित तुमच्याबरोबर हजर राहणार आहे. तिथे त्या मंडळाचे पदाधिकारी, पोलीस स्टेशनला आपण धडक देऊ. तुम्ही काळजी करू नका. हा विचार झाला पाहिजे. करा. बस तसेच माझ्यापासून सुरुवात करून सांगतो, सर्व मूर्तिकारांनी आपसातले मतभेद तसेच आपल्या विचारांमध्ये जेवढी भिन्नता असेल तेवढी बाजूला सारून त्या उत्सवासाठी या सध्याच्या वेळेसाठी या कठीण प्रसंगी केले ना ते लोक माहिती याच्यावर प्रयत्न करतात. त्यांना बोलू दे 2 शब्द काय सगळं वाढत जाईल. आता कंट्रोल मध्ये ठेवून संपवू काय, सगळ्यांना आपण सूचना देऊ. आपण एकत्र येऊन या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण एकत्र येण्याची खूप जास्त गरज आहे. तसेच कुठलेही संघटना असते, समित्या असते, ज्या काही या उत्सवासाठी घटक आलेल्या आहेत त्यांनी देखील एकमेकांवर टीका-टिप्पणी न करता, आपण मूर्तिकारांनी देखील एकमेकांवरती आरोप न करता सगळ्यांनी आपापले वाद बाजूला सारून या उत्सवासाठी आता समारोप केला. कुठे त्यांना बोलव ना, बोलव त्यांना. कुठे तसेच आपण प्रामुख्याने निवडणुकीच्या मुद्द्यावर हे आपली प्रायमरी गोष्ट आहे. याचा आपण इतर कुठल्या माध्यमांमध्ये काम करू शकत नाही असा नाही, परंतु आपल्याला जे जमतंय आणि आपण जे करू शकतो
जास्तीत जास्त गणेशोत्सवाचे येऊ दे ते कुठे याचा एक आपला एकत्र असा निर्णय आपला इतर कुठल्याही माध्यमांना पेपरचे बनवत आले, मागचे मुद्दे बनवत आले, हे जे आपापलं काम आपापल्या कौशल्याने आपापली मुलं बनत आहे. परंतु आम्हाला विरोधी नाही हा एकमेव आपला उद्देश आहे. तुला कुठल्याही माध्यमामध्ये काम करणाऱ्या मूर्तिकाराकडून किंवा कलाकार ती मात्र विरोध नाही. त्यांनी त्यांची कामं करावे, आपण आपल्या कामं करू आणि या उत्सव टिकून राहू नये. उत्सवात जी आपली विविधता आहे, महाराष्ट्राची ओळख आहे, मुंबईचा उत्सव जो देशापलीकडे पोहोचलेला आहे, अशा पद्धतीने आपण चालू करण्यासाठी प्रयत्न करू. तसेच आता 2 दिवसापूर्वी जो काही घटना घडला त्याच्या पलीकडे परवा आता मंगळवारी आपल्या गांधीजींच्या श्रीया बाप्पाचं विसर्जन आहे. त्या दिवशी आपण सगळ्यांनी संध्याकाळी 6 वाजता एक खूप जास्त गरजेचं आहे आणि त्या बाप्पाचं विसर्जन केल्याशिवाय आपण निघणार नाही. तर कृपया आपले सगळे लोक बाजूला ठेवा. आपला कुठलाही असू दे, आपला आहे, आपण सगळ्यांनी तिथे उपस्थित राहू. त्याच्यासाठी आपल्याला घोषणा नाही द्यायचं, आपल्याला काही आक्षेपाने उदाहरण करायचं नाही. आपल्याला नॉर्मल आपल्याला आपली एकता आपण जे एकतेचं बळ म्हणतो आपल्याला ते आपल्याला दाखवून द्यायचं आहे. याच्या आधी काय झालं, याच्या आधी काय केलं, कुणी काय केलं, कुणी काय केलं हे कृपया बाजूला ठेवा आणि आता तरी एकत्र या. ही माझी सगळ्यांना विनंती आहे. ह्या मीटिंगचा हेच उद्देश होतं आणि यासाठी आपण एकवटला, यासाठी मनापासून धन्यवाद. तसेच या मीटिंगची सांगता हे 2 शब्द बोलून संपला. 20 तारखेला परत एक हिअरिंग होणार आहे. त्याच्या आधीच हे करू. हा नंतर थोडं आपलं प्रेशर होईल. आता बोल इथे. त्या माईकवर बोल ना, त्या माईकवर बोल, त्या माईकवर नाव मित्र नाव कोल्हापूर. याच्यावर आपण त्यांनाही सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे. तर प्रत्येक मंडळांनी या गोष्टीची नोंद घ्यावी आणि त्या लोकांनी त्या विभागामध्ये त्या जी माहितीपूर्वक जी डायरी फिरती आहे, ऐकून घ्या, नंतर डिसिजन घेऊ. आता बोलू नका, 2 मिनिटं थांबा. जी डायरी फिरतीये ती डायरी त्याच्यात नोंद करा, कारण ती फार महत्वाची आहे. ज्या पद्धतीने इतर धर्मीय आपल्या विषयाची मांडणी करण्यासाठी सुनामी आणतात, सुनामी माणसांची सुनामी, त्या पद्धतीने प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तिथे धडक मारा. हिंदूंची सुनामी दिसली पाहिजे आपल्याला. आपल्या या सगळ्या कार्यकर्त्याला अख्ख्या राज्यातनं माणसं आली, पुण्यातनं, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर. आपल्या कोल्हापूरच्या एका मित्राला मी 2 शब्द बोलायला सांगतो आणि हा कार्यक्रम इथेच संपला हे जाहीर करतो. त्याचे 2 शब्द तुम्ही ऐकून घ्या आणि हा कार्यक्रम इथेच संपवून संपूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअपवर दिली जाईल. आपला उदंड प्रतिसाद तुम्ही इथे आला दाखवला त्याबद्दल धन्यवाद. तसाच उदंड प्रतिसाद हा विसर्जनाच्या वेळी आपल्याला दाखवायचे मात्र काय लक्षात हा
सभा आहे उद्या सभेच्या ठिकाणी प्रत्येकाला उभे करून बोलण्याची सभा आहे. पहिला मला ते भूमिका काढा. एक भूमिका काढा की जगाचं युद्ध लागली या भूमिकेनं बाहेर या. माझं युद्ध जगाची या भाषेचे त्यामुळे दोन शब्द बोलण्याची आम्हाला संधी दिली त्याबद्दल प्रायोजकांचे आभार व्यक्त थांबतो. धन्यवाद. नाथखोळा कोल्हापूरचा नाथखोळा 2 जणांचे इथे आभार मानायचे राहिले. बबन तावडेजी नरे पार्क सार्वजनिक उत्सव मंडळ आणि ज्ञानेश्वर शिर्के गणेश गल्ली मुंबईचा राजा यांचाही सपोर्ट आपल्याला इथे लाभलेला आहे. दोघंही इथे उपस्थित आहेत त्याबद्दल त्यांचे आभार आणि आपल्या या उदंड प्रतिसादासाठी आपल्या सर्वांचे आभार. पुन्हा एकदा गणपती बाप्पा मंगळमूर्ती. धन्यवाद. ही जी डायरी दिलेली ती डायरी आमच्यापर्यंत पोहोचवा. त्याच्यात नंबर्स आहेत. डायरी इथपर्यंत आलेली नाही ज्यांनी नोंदणी केलेली नाही. ज्यांनी थांबा 2 मिनिटं. ज्यांनी नोंदणी केलेली नाही त्यांनी डायरेक्ट नोंदणी करायची आणि मगच जायची. ज्या ज्या मंडळांचा सपोर्ट आहे त्यांनी आपापल्या विभागात एक बॅनर